ओके. नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांना नमस्कार. माझ्यासोबत या विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक आमदार आणि उमेदवार मार्गदर्शक सन्माननीय नितेश राणे साहेब आहे. सोबत आमचे शहराध्यक्ष खोगे आहेत, आमची सगळी मंडळी आहेत. खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोण कोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत, सभा होत आहेत, बऱ्याच पत्रकारांचे विचारणा होतं. तुमच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे. आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक 16 नोव्हेंबर कणकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने येत आहेत. दुपारी 1 वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरचं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे. हीच माहिती देण्यासाठी आज सन्माननीय नितेश राणे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक मान्यवरांच्या सभा, मग सुलक्षणा सावंत असतील, काल विनोदजी तावडे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचे दौरे या लोकांनी केले. सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता शेवटच्या टप्प्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्याचं हे करण्यासाठी एक मोठी जाहीर सभा होईल. प्रश्न असतील फक्त कणकवलीमध्ये होणार आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणखी कुठे सभा होणार आहे? नाही, आम्हाला आत्ता ती तारीख 16 तारखेची जी तारीख आहे ती कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघासाठी मिळालेली आहे. बाकी मतदारसंघाचं त्या मतदारसंघामध्ये जाहीर होईल. ही ह्या मतदारसंघाच्या संदर्भात असलेली पत्रकार परिषद आहे. बोला, बाकी काय प्रश्न असतील तर. आमदार साहेब, अपक्ष उमेदवार नवाज खणी यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांच्यावरती आरोप केला आहे की त्यांचं बँकेचं कर्ज जे होतं 1,30,00,000 ते तुम्ही भरलंय नसेल तर त्यांनी स्पष्ट करावं. असं यावर आपलं काय म्हणणं? प्रश्न ज्यांना विचारले त्यांनी उत्तर द्यावं. प्रश्न कोणाला विचारलाय त्यांनी? पारकरांना विचारलाय ना. संदेश पारकरांनी उत्तर द्यावं की बाबा खरं आहे काय खोटं आहे. शेवटी जे कोण अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी पब्लिक फोरममध्ये आणावं. अशा पद्धतीचे आरोप करण्या अगोदर काही त्यांच्याकडे पुरावे असतील किंवा ज्यांच्यावर हे आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांची बाजू समोर मांडली तर मला वाटतं मतदारसंघाच्या लोकांसमोर आणि जिल्ह्याच्या लोकांच्या समोर प्रश्नाचे उत्तर भेटेल. महाविकास आघाडीचे स्थानिक नेते अतुल रावराणी शिवसेनेचे ते नाराज आहेत. गेले काही दिवस ते मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. काय फरक पडेल या? फक्त अतुल रावराणी नाराज आहे की यादी मोठी आहे? तुम्ही थोडं दुर्बीण लावून या मतदारसंघामध्ये थोडे दुर्बीण फिरवली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दिसेल. अतुलराव राणे थोडं भारदस्त आहेत म्हणून ते जरा लांबून पण दिसतात. पण अन्य असंख्य नेते मंडळी आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे आज प्रचारामध्ये साधारण नेहमी दिसणारे, फिरणारे, घराघरामध्ये जाऊन बसणारे आज ह्या मतदारसंघामध्ये दिसत नाही आहेत. तर ह्या नाराजगीबद्दल पण त्यांच्या पुढाऱ्यांनी आणि उमेदवारांनी थोडी माहिती द्यावी. तर आज कुठेतरी मी वैभव नाईक जे कुडाळ मालवणचे उमेदवार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये चव्हाण साहेब आणि राणे साहेबांमध्ये असलेला वादाचा फायदा आम्हाला होईल म्हणून मी वैभव नाईकांनी आणि त्यांच्या समर्थकांना सहकार्यांना सांगेन की आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मग कळेल की मग त्यांचे वादाची अगर पोस्टमॉर्टम किंवा त्या वादाची आम्ही यादी तयार केली ना उभाटाची तर तुम्हाला एकता कपूरला किमान 100 सिरियलसाठी स्क्रिप्ट भेटेल. असे बिग बॉस सुरू आहे उभाटामध्ये. म्हणजे बिग बॉसची TRP खालती उतरेल आणि यांची TRP वाढेल. अशी भांडणं चालू आहेत. कपडे फाडण्याचं काम चालू आहे. तुम्ही फक्त 23 तारीख जाऊन दे. कोणाकोणाचे कपडे राहतात
कोण कोण तुमच्या कणकुली नाक्यावर मध्ये अंगवस्त्रामध्ये फिरतात ते बघा, मग कळेल तुम्हाला. म्हणून आमच्यावर बोलण्या अगोदर हे जे काय तुमच्या प्रश्नाला लागू नये थोडा दुर्बीण लावून त्यांच्या पूर्ण उभाटामध्ये व्यवस्थित बघा. प्रत्येक तिन्ही मतदारसंघामध्ये एक मोठी फळी आज काम करत नाहीये आणि ह्याचा फायदा महायुतीला निश्चित पद्धतीने होणार. सर, परवा रापण महोत्सवाला तुम्ही एकाच मंचावरती दोन्ही उमेदवार आलात. मग खाणींचं वक्तव्य होते की तुम्ही ठरवून मंचावरती एकत्र आलात, यावर काय सांगणार? खाणीने अगर आमच्या घरामध्ये CCTV लावला असेल तर आम्हाला घरात तपासलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की शेवटी सार्वजनिक कार्यक्रम आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही काय टायमिंग एक दुसऱ्याची विचारत नाही. आम्ही त्यावेळी नेमकं एकत्र आलो आणि जुने मित्र आणि जुने सहकारी असल्यामुळे आणि चांगला संवाद आपसामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये काय तसं म्हणजे शत्रुत्व नाही, स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये खेळीमेळीने अगर आम्ही एकत्र स्टेजवर आलो तर खरं म्हटलं तर सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये आणि जनतेमधून कौतुक झालं पाहिजे. कारण का ज्या कणकोली देवगड वैभववाडीचं नेहमी नाव बदनाम व्हायचं की इथे राडा होतो, इथे काही काही भांडणं होतं, वातावरण खराब होतं, अति संवेदनशील भाग म्हणजे आमच्या कणकोलीला बोललं जातं. इथे तर एवढं चांगलं वातावरण आहे, दोन्ही उमेदवार एका स्टेजवर आहेत, एका दुसऱ्याचं कौतुक करतायत, एवढं कौतुक करतायत की आता आमच्यावर संशय यायला लागलेला आहे. म्हणून हे कणकवलीच्या प्रतिमेसाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. म्हणून भविष्यामध्ये आमच्या कणकवलीमध्ये दहशतवाद आणि राडा संस्कृती आहे हे कोणी बोलण्याची हिंमत ठेवू नये. उभाटा ब्रिगेडियर सुधीर सावंत उभाटा महासंघ. बापरे, आता आमचं काय होणार? फार चिंता. आता आमच्या जिल्हाध्यक्षाने आम्हाला झोप लागणार नाही हो. काय होणार तर रात्रीची अशी गोळी असेल तर जरा मेडिकल स्टोरवरून घेतो आणि रात्रीवरून झोपतो. फार मोठा नेता गेलेला आहे, फार चिंता वाटते आम्हाला. आता आमचं काय होणार गावाकडे? तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप विशाल परब आणि त्यांच्या संभाषणामध्ये व्हायरल झाली आहे आणि त्याच विषयावरून विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत. विशाल परब यांच्याकडून ही क्लिप व्हायरल केली गेली असल्याचं सांगितलं जातं. ही हिंमत आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या संदर्भात केली गेली आहे. देवेंद्र फडणवीसजी हे आमचे नेते आहेत, आमचा बॉस आहे तो. आणि ही जी हिंमत त्यांचा ज्या साधेपणाचा, त्यांच्या आपुलकीचा अगर गैरवापर या कुठल्याही उमेदवारांनी त्याच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला असेल तर त्यासाठी 24 तारीख उजाडून दे. आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट करू. आम्हाला आता जिल्ह्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण खराब करायचं नाहीये. म्हणून प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता याचा चोख उत्तर निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून देईल. आमच्या स्वाभिमानाला हात लावण्याचं काम त्या क्लिपच्या निमित्ताने झालेलं आहे. आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या संभाषण असं पद्धतीने व्हायरल करणं म्हणजे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता अतिशय दुखावलेला आहे, त्याचं मन दुखावलेलं आहे, स्वाभिमानाला ठेच पोचला आहे. आणि म्हणून तो अजून पेटून काम करतो की आमच्या देवेंद्र फडणवीसजींचा ज्यांनी अपमान केला अशा पद्धतीचा, त्याला काय उत्तर द्यायचं आहे हे आम्ही मतपेटीतून 23 तारखेला निश्चित पद्धतीने करणार. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी सिंधुदुर्गात आले आहेत आणि त्यांना पोलिसांनी मध्यरात्री नोटिसा बजावल्या आहेत. त्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करू नये अशी सूचना पोलिसांकडून दिली आहे. आपली या संदर्भातली भूमिका काय? पोलिसांचे काम करणार. असे लोक असे असंख्य सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी येणार, काही विकासावर बोलणार, काही अशा पद्धतीची घाणेरडी भाषणं करणार. तर शेवटी जसा पक्षप्रमुख तसे त्याचे कार्यकर्ते. उद्धव ठाकरेच्या जिभेला हाड कुठे आहे? उद्धव ठाकरे कुठे सुसंस्कृत आहे? म्हणून अगर पक्षप्रमुखच असा नालायक असेल तर अन्य त्याच्या समर्थकांकडून वेगळी काय अपेक्षा सिंधुदुर्गाच्या जनतेने ठेवू नये. याचमुळे तर सिंधुदुर्गाच्या जनतेने या 6 महिन्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या समर्थकांना याच विकासाच्या विरोधात भूमिका घेणारे, आमच्या सिंधुदुर्गाचं वातावरण खराब करणारे, आमची संस्कृती खराब करणारे, आमच्या स्वाभिमान असणाऱ्या आमच्या
मातीतून मोठे झालेल्या नेत्यांचा अपमान करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर आमच्या मतदारांनी 23 तारखेला देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून जी घाण आणायची आहे घाण आणा, स्वच्छ करण्याचं काम आमची जनता 23 तारखेला करेल. नीलमताई यांनी असं एक वक्तव्य केलं की निलेश राणे यांना धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मिळालं आहे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते कुडाळ मालवणमधून निवडून येतील. नक्की बाळासाहेबांचा आशीर्वाद हा राणे कुटुंबावर, आम्ही कुठेही असलो, कुठल्याही पक्षात असलो, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जागा जी राणे कुटुंबाच्या मनात आहे, हृदयात आहे, ती कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रत्येक राणे कुटुंबाच्या सदस्याच्या डोक्यावर आहे. आज राणे कुटुंब देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांमुळे आलेला आहे आणि याची पोलोपल जाणीव ही आम्हाला सगळ्या जणांना आहे आणि तेच आमच्या आईने जे सांगितलेलं आहे. म्हणजे मला विश्वास आहे बाळासाहेबच आमच्या निलेश साहेबांना निवडून आणण्यासाठी शक्ती देतील. बाळासाहेबच नितेश राणेंना परत एकदा तिसरी हॅट्रिक करण्याचा आशीर्वाद देतील आणि बाळासाहेबच आमच्या केसरकर साहेबांना परत एकदा निवडून देतील असं आणि बाळासाहेबच महाराष्ट्रातलं हिंदुत्व वाचवतील असं माझा ठाम विश्वास. कणकवली मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची आज सभा होते आहे. तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 10 वर्ष केले आहे तिथे उद्धव ठाकरे तुमच्या पराभवासाठी सभा घेत आहेत, काय मत? उद्धव ठाकरे माझ्या कणकवलीमध्ये येणं हे शुभशकून आहे. आतापर्यंत माझा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा. प्रत्येक वेळा उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा आलेले आहेत तेव्हा तेव्हा माझे मताधिक्य वाढून गेलेले आहे. लोकसभेच्या अगोदर भास्कर जाधव बरोबर आले, याच कणकवलीच्या त्या पटांगणावर शिवीशाप केलं, मला केलं, माझा अपमान केला, राणे साहेबांना शिवीगाळ केली. बघा मी 42,000 गेलेलो आहे. आता जे काल आमचे तावडे साहेब बोलले की नितेश राणेला 60-65 हजारावर निवडून आणा, त्याचा सिंहाचा नाही खारीचा वाटा हा उद्धव ठाकरेंच्या सभेचा निश्चित पद्धतीने असेल. म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. ओके, थँक्यू.